श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री रेणुकामातायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आधी नमोनी विघ्नेश्वरासी, शरण जावो शिवशक्तीसी, योगपीठासन शक्तीसी, नमन माझे निरंतर. कुलस्वामिनी रेणुका माता, तिचे चरणी माझा माठा. योगपीठासन स्वरूपस्थिता, तीच असे सर्व काळ. सद्गुरुसी करुणी नमन, माता पितरांचे वंदिले चरण. वडील बंधू इष्ट मित्र जान, सकला नमन असो पहा. चारी वरणी स्थावर जंगम, सकला ठाई एकची ओम. परब्रह्म असे हे त्रिसुगम, दर्शना आनंद मिळेल बा. निर्गुण निराकार झाले सगुण, त्रिगुणात खेळे शक्ती जाण. त्रिगुणातीत पुनर्विहून, परमानंद मिळेल पा. म्हणून हा बालक शरण आला, शिवशक्ती चरणी लागला. देई मग आता अभयाला, हीच विनंती आपुले पायी. रेणुकाई म्हणजे आपुले स्वरूप, सेवा करुणी घ्यावी अमुक. साक्षात्कारे हृदभावे मन देख सर्व काळ. विद्या शिकलो नाही पूर्णपणे, व्यवहारिक ज्ञान राहिले उणे. तूची आता सांभाळून घेणे, अज्ञान या बालकासी. अखंड घडो आपुली सेवा, व्यसन नसावे कोणते जीवा. नाम स्मरणाचा मुखे द्यावा ठेवा, हीच विनंती आईचे बाई. आई बाप स्वरूप एकच पाही, दुजा भाव राहिला नाही. एकत्वे सेवा घडो द्यावी सर्व काळ. वेद विहित कर्म घडावे, भक्ती मार्गासी लावावे. अध्यात्मशास्त्र चोखाळावे, सद्गुरु कृपे. सद्गुरु कृपा भावे बालकावर, आईची सेवा करीन निरंतर. परमानंद लुटीन वारंवार, हृदय स्थिती होऊनिया. प्रपंचात मी राहिना, व्यवहाराचे द्यावे ज्ञान. धंदा रोजगार हा वाढवून, धनसंपत्ती मिळो बा. धनसंपत्ती ही मिळून, दान धर्म घडो जाण. भजन पूजन घडो द्यावे, यज्ञ याग हे घडवावे. वेद पठने अळवावे, तुझसी आई निरंतर. कृपा दृष्टी ठेवावी बालकावरी, नित्य धंदा मगरी द्यावी तरी. हे जोन्नते वाढवावी खरी, आपुले सत्ते करुणिया. धंदा म्हणजे आत्मसाधनाच होई, मजुरी म्हणजे चित्ती समाधान देई. संतोष वाढवून गुणवे आनंद डोही, आपुले सत्ते करुणिया. आनंदी आनंदात मिळवून, विदेहस्थिती समाधी भोगुन. आत्मस्वरूपी राहून, कर्तव्यासी जागवी.
कुणाचे ऋणात ठेवू नको, कर्ज वाढवू देऊ नको, आत्मस्वरूपा भुलवू नको, हीच विनंती ऐसे गाई. अपयशाचा वाटा नसावा, आत्मबोध हा ठसवावा, अहंकार हा रिझवावा, आपुले सत्य करोनिया. उपासना घडावी सगुण, मुखी असावे नाम चिंतन, घडो द्यावे भजन पूजन, व्रत वैकल्य दान धर्म, सद आचार सदविचार, सत्संग साधुबोध साचार, घडो द्यावे हाचे फार, आपुले सत्य करोनिया. जितुके मागावे तितुके थोडे, बुद्धिभ्रंश गात्र झाले वेडे, काही सुचेना काय करावे गडे, आई आई मनो आता. मनाची झाली ऐसी चंचलता, आसन लाविले एकाग्र चित्ता, डोळे झाकिले तत्वता, नामचिंतन सुरू केले. जगदंब जगदंब म्हणत, मोठ मोठ्याने आरोळ्या देत, कंठ दाटून गहिवर येत, स्वरूप दावी शिव शिवा. सगुण साकार स्वरूप दाखवावे, डोळ्याचे पारणे फेडावे, आत्मस्वरूपात लीन करावे, तगमग होतसे मानसी. ऐसी मनी तगमग होता, मन झाले दूर तत्वता, बुद्धीची होऊन एकाग्रता, चित्त जागी स्थिरावले. चित्त जागी स्थिरताची, अहंकार वृत्ती गेली साची, प्रगटोनी शिव शिवातेची, ऐक्य रूपे होऊनिया. समोर पाहता स्वरूपाला, एका एकी कंठ दाटना, सर्वांगी घाम फुटला, स्तब्धता आली सर्व अंगी. वार्ता नाही अज्ञानाची, ज्योत प्रगटली ज्ञान स्वरूपाची, चित्ती आल्हाद मावेना तोची, परमानंद होतसे. सगुण साकार मूर्ती प्रगटली, शिवशक्ती ऐक्यरूपे ठेली, त्यांचे चरणे आता वंदिनी, अतिप्रेमे करोनिया. शिव पार्वती उभे जोडीने, पाहिले ह्याच नयनाने, दंडवत केले प्रेमाने, शिव शिवा ऐक्य होय. पार्वतीचे रूप राहिले, तेची रेणुका स्वरूप झाले, प्रत्यक्ष डोळ्या पुढे दिसू लागले, आनंद जीवा होतसे. रेणुकाई प्रत्यक्ष प्रगटून, बोलू लागली प्रेमे जान, अभय देतसे वरदान, अतिप्रेमे करोनिया. हे स्थळ क्षेत्र होईल, तीर्थ माझे येथे राहील, योगपीठासने मी बसेन, अतिप्रेमे करोनिया. सेवा घेईन सर्व भक्तांची, मनोकामना पुरवील सर्वांची, वंश परंपरा वाढवेल साची, भक्तराज बोलला प्रमाणे. जो चार अक्षरे जपेन, जगदंब जगदंब ऐसे म्हणून, त्याची दुष्टाक्षरे पुसीन ललाटावरची. तो निर्भय नांदेल जगात, सर्व ऐश्वर्य होईल कीर्तिवंत, शेवटी मिळेल आत्मस्वरूपात, कृतकृतार्थ होईल बा. ऐसा आशीर्वाद देऊन, रेणुकाई गुप्त झाली जाण,
भक्त पाही डोळे उघडून समोर काही दिसेना. आई गुप्त न होऊन योगपीठासनी राही निदान. अखंड करावे तिचे ध्यान भजन पूजन हे करावे. हाची आदेश आईने दिला भक्त मनी संतोषला. करुणी घेई आई सेवेला म्हणून नमन करी पहा. सगुण साक्षात्कार हाची झाला ऐसा मनी मानला. तोची ध्यान ठेविला म्हणून सर्व काळ. आईने काय सांगितले ते पुनरपी आठवले. तैसे बागावे आता भले तरीच सार्थक देहाचे. 4 अक्षरे जपोवे जगदंब जगदंब ऐसे म्हणावे. 2 अक्षरे अखंड घ्यावे सोहम सोहम म्हणून या. सर्व स्वरूपाची कल्पना एकची करावे जाना. त्यातची पहाव्या आईच्या खुणा सर्व काळ. आई नटली जगदंतरी ब्रह्मस्वरूपी हीच खरी. भेद नवरला अंतरी अद्वैत रूपे राहावे. जगे राहुनी पाहता द्वैत रूप तोची मानवाचा साक्षात्कार. विदेह स्थिती हेची होत क्षणाक्षणा माझे बा. ऐसे आईचे बोल ते न व्हावे कदापि फोल. त्यांच्या वाक्याशी सदा डोल म्हणून कळकळ लागली. म्हणून पुनरपी प्रार्थना करीतो आईचे चरणी आता लोळतो. सेवेमध्ये देह झिजवितो रात्रंदिन आई गे. तुझीच तुची करुणी घ्यावी सेवा. जीवाला हेची वळण लावा. अखंड असो आईचा धावा सर्व काळ. आईच्या स्तोत्राचा पाठ करावा. देहाचा उद्धार करुणी घ्यावा. आत्मसाक्षात्कार मिळवावा. आईचे कृपे 51 मातृकांची साखळी. सर्व तत्वा करी मोकळी. मायेची निघून जाईन पोकळी. आत्मस्वरूप दिसेल पहा. हे ओंकार स्वरूप पीठासन. प्रकृती पुरुष ऐक्य भावदान. शिव शिवा स्वरूप प्रगट करुण आत्मसाक्षात्कार देते पहा. श्री रेणुकेचे एक रूपात होऊन दर्शन. भक्तांचे पुरवी लळे जाण. आयुरारोग्य हे देऊन वास करे भक्ताजवळी. मात्र नाम चिंतन केले पाहिजे. समोर श्री रेणुका ध्यान ठेविले. गुरु कृपा पाठी मानिजे. तेने सर्व साधेल. तेने सर्व साधेल. तेने सर्व साधेल. इति श्री दोषगुलोत्पन्न हरिविरचिता प्राकृतोम्या योगपीठासन स्तोत्र श्री जगदम्बार्पणमस्तु. जगदम्बार्पणमस्तु. जगदम्बार्पणमस्तु.